अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर लवकरच दिवाळी सुरू होणार आहे। वसुबारस पहिला दिवस म्हणजे 9 तारखेला 9 नोव्हेंबरला अजून 8 दिवसांनी वसुबारस आहे। महिलांची लगबग सुरू झालेली आहे। दिवाळी सण असा आहे की माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते आणि आपण सगळे जण यथाशक्ती आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे दिवाळी साजरी करत असतो। दिवाळी साजरी करायला खूप पैसे लागत नाही। मनाचा मोठेपणा आणि उत्साह खूप महत्त्वाचा असतो। श्रीमंत लोकांनीच दिवाळी करावी असं कधी विचार करायचा नाही। दिवाळी आपण आपल्या यथाशक्ती आणि यथा भक्तीने दिवाळी साजरी करायची असते। आता धनतेरस म्हटलं की महिलांचं असतं की बहिणी मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं। धनतेरसच्या दिवशी तुम्ही काय वस्तू खरेदी करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी धनत्रयोदशी किंवा धनतेरस या विविध नावांनी ओळखलं जाणारं धनतेरस ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे। धनतेरसच्या दिवशी आपण अर्थात धन्वंतरी देवतांची पूजा करत असतो। जी धनाची देवता आहे म्हणजेच काय धन म्हणजे आपलं शरीरच खूप मोठं धन आहे। ते स्वच्छ निरोगी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। पैसा खूप असून जर व्याधी असेल काही त्रास असेल तर तो पैसा संपून जाईल, पण शरीर जर आपलं स्ट्रॉंग असेल तर आपण पैसा कमवू शकतो। तर तुम्हाला धनतेरसच्या दिवशी काय काय खरेदी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यापेक्षा पण लाख मोलाची गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे जी सगळ्या महिला माझ्या खरेदी करू शकता। सगळ्यात आधी धनतेरसच्या दिवशी ताई आम्ही काय खरेदी करू शकतो तर अर्थात सोनं। सगळ्या महिलांचा तो वीक पॉइंट असतो की सोनं खरेदी करायचं असतं धनतेरसच्या दिवशी। हो, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुंजभर तरी सोनं घ्यावं धनतेरसच्या दिवशी, कारण हा देखील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि असं म्हणतात की शुभदिनी जेव्हा सोनं घेतो तेव्हा ते मोडायची वेळ आपल्यावर येत नाही असं म्हटलं जातं। जर तुमची इच्छा असेल आणि जर तुमच्याकडे आवक असेल तर अर्थात तुम्ही सोनं घेऊ शकता। दुसरं येतं ते चांदीची वस्तू। तुम्ही कुठल्याही प्रकारची चांदीची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता, तेवढंही बजेट नसेल तर जो चांदीचा शिक्का आहे छोटासा ज्याच्यात माता लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, गणपती बाप्पा आहे, हा शिक्का देखील तुम्ही खरेदी करू शकता। किंवा बऱ्याच शिक्क्यांमध्ये फक्त माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा येतो असा पण शिक्का तुम्ही खरेदी करू शकता। आता धनतेरसच्या दिवशी गाडी वाहनं कुठल्याही प्रकारची वाहनं खरेदी करायची प्रथा आहे। तुम्हाला ते असेल तर ते सुद्धा खरेदी करू शकता। बरेच लोक घराची बुकिंग करतात, जागा घर गाळे फ्लॅट काय असेल ते त्याची बुकिंग तुम्ही धनतेरसच्या दिवशी करू शकता। आता हे सगळं झाल्यावर तुम्ही लोखंडाची वस्तू सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकता। आता लोखंडाची वस्तू म्हणजे अर्थात गाडी चालली, पण काही गोष्टी आहेत ज्या काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला अजिबात खरेदी करायच्या नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी लोखंडाची वस्तू झाल्यावर तांब्याची आणि पितळीची वस्तू देखील तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता। कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही कुठलाही धातू असेल त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। तांब्याची भांडे खूप छान छान आलेली आहे। पितळी भांडे ते ताट असो देवाचं एखादे ताट असो तांब्या वाटी ग्लास काय असेल ते तुम्ही या धनतेरसच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। फक्त धनतेरसच्या दिवशी चाकू ज्या धारदार वस्तू आहे ज्याने फक्त कापल्या जातं ज्याने 2 तुकडे केले जातात अशा वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाहीये। म्हणजेच काय कातर, सगळ्यात येतं कातर, चाकू, विळी आणि सुई ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या नाहीये। गावात जातो आपण बाजारात जातो आपण खरेदी करत असतो नाही बाई कातर लागते आणि अर्थात कातर प्रत्येकाला लागते, घरात चाकू पण लागत असतो आपल्याला, विळी लागत असते, त्याच्याबरोबर सुई लागत असते। ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला धनतेरसच्या दिवशी अजिबात खरेदी करायच्या नाही आहे। त्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। बरे तर धातूच्या असल्या तरी सुद्धा ज्या धारदार वस्तू आहे ज्या आपण कट करण्यासाठी वापरत असतो अशा वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत। आता सोनं चांदी हिरे मोती दागिने कुठल्याही धातूच्या वस्तू ह्या तुम्ही खरेदी करू शकता। तुमची इच्छा आहे अर्थात तुम्ही खरेदी करू शकता, पण याच्यापेक्षा पण जी लाख मोलाची वस्तू आहे या खरेदी नाही केल्या तरी चालेल। पण धनतेरसच्या दिवशी ह्या 2 पदार्थ आहेत ज्या 2 वस्तू आहेत ज्या तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत। त्याच्यातलं एक आहे आणि ह्या वस्तू कोणाला तुम्ही देऊ सुद्धा नका। एक आहे धनतेरसच्या दिवशी शिराई, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो ती शिराई तुम्हाला म्हणजे
दिवाळीच्या दिवशी ज्या दिवशी आपण शिराई आणतो किंवा शिराई खरेदी करतो, तर ती शिराई तुम्हाला धनतेरसच्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायची आहे, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो. हो, तुम्ही आता बाजारात जाऊन जर ती शिराई खरेदी केली असेल तर ती राहू द्या, परत जा तुम्ही, किंवा जेव्हा तुम्ही जाणार असेल तेव्हा सगळं घेऊन या, पण मात्र शिराई धनतेरसच्याच दिवशी तुम्हाला आणायची आहे. ते एक तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या. आता धनतेरसच्या दिवशी शिराई का बरं आणायची? शिराई ज्याला लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो बघा, आपल्याकडून चुकून माकून जरी शिराई ओलांडल्या गेली, आजकाल शिराई वापरण्याचं प्रमाण पण फार कमी झालेलं आहे, जास्त कोणी शिराई वापरत नाही, पण आपल्याही गावाकडे अजूनही शिराई वापरल्या जाते. शिराई आपण वापरतो, शिराईला आपण ओलांडल्या गेले तर घरचे किती बोलतात आपल्याला, तुला अक्कल आहे का, तू शिराई ओलांडली, तू त्याच्या पाया पड, माफी माग. शिराईला लाच लागली तर आपण 4 वेळा त्याच्या पाया पडतो, कारण ती लक्ष्मी असते. केरसुनी, बऱ्याच ठिकाणी केरसुनी म्हणता, कोणी शिराई म्हणतं, कोणी झाडू म्हणतं. आता झाडू म्हणजे कसं, जो आपण मोठा असतो बघा, ज्याने आपण घर झाडतो तो झाडू, पण ज्याला तरी गावाकडे शिराईच म्हटली जाते, काही ठिकाणी केरसुनी म्हटली जाते, काही ठिकाणी झाडू म्हटला जातो. तर दिवाळीच्या दिवशी लागणारी ही वस्तू ही तुम्हाला कधी आणायची आहे? धनतेरसच्याच दिवशी तुम्हाला आणायची आहे. ह्या दिवशी तुम्हाला ही वस्तू खरेदी करायची आहे. दुसरं येतं ते धने. धने ज्याला धन आपण म्हणतो, धनतेरसच्या दिवशी ह्या 2 पदार्थांना खूप जास्त महत्व असतं. आता धनतेरसच्या दिवशी तुम्हाला कितीही कोणी मागू दे, अहो मला नैवेद्य दाखवायचा आहे, थोडे धणे द्या ना, मी धणे आणायचं विसरून गेली, असं तुम्हाला कोणीही कितीही म्हटलं तरी त्यांना ते धणे देऊ नका, कारण ते धन आहे. असं म्हणतात की या दिवशी आपलं धन कोणाला देऊ नये, ते विकत आणावं. आता तुम्ही म्हणाल ताई, मग आमची किराणा दुकान आहे, आम्ही काय करायचं, आम्ही कोणाला द्यायचं नाही का? तुम्ही त्यांना विकत देणार आहे, तो तुमचा उद्योगधंदा आहे, तुम्ही त्यांना फुकट नाही देणार, तुम्ही अर्थात त्यांच्याकडनं तुम्ही लक्ष्मीच घेणार आहे ना. भले जे धने तुम्ही देणार आहे, तुम्ही तुमचे विकत आहे, तो तुमचा एक बिझनेस आहे. त्या दिवशी आम्ही सुद्धा, म्हणजे मी सुद्धा किराणा दुकानवाल्याकडे जाऊन धनेच विकत आणणार आहे, पण मी त्याला माझी लक्ष्मी देणार आहे, बरोबर. आता आजकाल शिराई असं झालेलं आहे, खरं सांगते, शिराई जर तुम्ही वापरत नसाल तर छोटीशी शिराई आणा, जी बाजारात मिळते, छोटीशी, जी 20 रुपयाला मिळते, छोटीशी आणा, कारण ती तुम्हाला जर वापरत होत नसेल, वापरतात उगाच जास्त साठवण्यात पण अर्थ नाहीये. आणि धने पण 10 रुपयाचे धने, 20 रुपयाचे धने, काय जे तुमचं बजेट असेल त्या पद्धतीचं तुम्हाला धने आणायचे आहे, आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो. म्हणून सोनं चांदीपेक्षा पण लाख मोलाची वस्तू आहे, जी आहे शिराई आणि धणे. अजून एक वस्तू तुम्हाला माहिती असेल, आपण शिराई घ्यायला जातो तेव्हा आपण टोपले पण घेतो. टोपले, आता आमच्याकडे टोपले त्याला म्हणतात, शिराई आणि टोपले असतं बघा ते, हा, तर ते टोपले पण असतात. तुमच्या घरात ते टोपलं नसल तर तुम्ही तुमच्या घरात ते टोपलं पण पाहिजे. आपण जेव्हा नवीन वास्तूमध्ये प्रवेश करत असतो, आपल्याला चूल पण आणायला लावता, तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्हाला जर चूल नसेल तुमच्या घरात, कितीही तुमच्याकडे स्टँडर्ड गॅस असो, गॅस स्टॉप असो किंवा चिमणी असो, काही पण असो, पण सगळ्यात महत्वाचं जी आपल्याला जी मी तुम्हाला चूल सांगितली आहे, तर ती चूल सुद्धा तेवढीच महत्वाची असते. बऱ्याच ठिकाणी त्या चुलीची सुद्धा पूजा करायची असते, केली जाते दिवाळीच्या दिवशी. तर ती चूल सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर राहू द्या, माझ्या घरात पण आहे, तुमच्याकडे असेल किंवा नसेल, आणि ज्यांना आणायची इच्छा असेल तर छोटीशी चूल असते, जी मातीची चूल बनवली असते, ती सुद्धा आपल्या घरात ठेवणं खूप महत्वाचं असतं, कारण तिथूनच खरी सुरुवात झालेली आहे. आजकाल खूप स्टँडर्डपणा वाढलेला आहे, पण आपण आपला बेस, आपण आपला मूळ कधी सोडायचा नाही. तर ती चूल जी आहे ती तुम्हाला आवर्जून धनतेरसच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, जर इच्छा असेल तर. नाही तर ह्या 2 वस्तू तुम्ही आवर्जून खरेदी करा. ज्यांच्याकडे चूल नसेल त्यांना मी सांगेल आवर्जून चूल घेऊन या. ज्यांच्याकडे ऑलरेडी, ज्यांच्या घरात चूल आहे, ज्या चुलीवर स्वयंपाक करतात, तर त्या तर खूप भाग्यवान आहे की ज्यांच्या घरात चूल अजूनही पेटवली जाते. आजकाल असं राहिलेलं नाहीये, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आमच्याकडे पण तेच आहे. पण ती चूल असते जी आपण आपल्या घरात ठेवायची असते, त्याची पण आपण पूजा करायची असते, फक्त आणून धुळीत ठेवण्यात अर्थ नाहीये असं मला वाटतं. तर या 3 वस्तू आहेत ज्या तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे. ज्यांना श्री यंत्र खरेदी करायचं आहे त्यांनी करावं, ज्यांना कुबेर यंत्र खरेदी करायचं आहे त्यांनी करावं, ज्यांना कमळगट्ट्याची माळ खरेदी करायची आहे तेही कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता. पण याच्या पलीकडे पण हे सगळं, भले तुम्ही 4 तोळ्याचं मंगळसूत्र करा, 10 तोळ्याचं करा, पण धनतेरसच्या दिवशी शिराई, धणे आणि चूल या 3 वस्तू, आणि जे टोपलं
जे टोपलं तुम्हाला मी सांगितलं आहे ते टोपलं देखील आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, वास्तुशांतीला ह्या सगळ्या वस्तूंची गरज असते आपल्याला. आजकाल तुमचे स्वतःचं घर असो, रेंटचं असो किंवा काही असो, ह्या गोष्टी तुमच्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या लाख मोलाच्या गोष्टी आहेत ज्या त्या सोनं चांदीपेक्षा पण खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला या धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.